चर्चेला पुढे नेत असताना जो मुद्दा उपस्थित होतोय त्याचकडे ही चर्चा परत एकदा आणतो आणि तो आहे महायुतीच्या एका अतिशय चर्चित अशा योजनेच्या संदर्भातला। ती चर्चित योजना आहे लाडकी बहीण, आणि लाडकी बहीण हा प्रचारातला सुद्धा महत्त्वाचा मुद्दा होता। सातत्याने आपण जर ऐकत असू तर मुख्यमंत्रीही म्हणतात की जोपर्यंत ते मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही। विनोदजी याचं उत्तर द्या, जोपर्यंत फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत योजना बंद होणार नाही म्हणजे काय? महायुतीचं सरकार जोपर्यंत या ठिकाणी आहे तोपर्यंत ती योजना बंद होणार नाही। आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी तर सांगितलं की ते मुख्यमंत्री, आता सध्या मुख्यमंत्री ते, त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी जोपर्यंत सत्तेवर, म्हणजे महायुती जोपर्यंत सत्तेवर आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना असेल, कुठल्याही ज्या जनिताच्या योजना असेल त्या बंद होणार नाही, त्या सगळ्या योजना आम्ही चालू ठेवू। तुषारजींच्या चेहऱ्यावर हसू आलंय। एक गोष्ट आहोत, त्यांना जर वाटलं असतं तर ते बोलले असते ना, जोपर्यंत त्यांना मला बोलायचंय पहिले हे सांगतो, महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत ज्या लोकांनी लाडक्या बहीण योजनेबद्दल श्रेयवाद घ्यायचा आहे त्याच्यामुळे सगळं चालू आहे। श्रेयवादाची लढाई आमच्यात काय नाही। लाडक्या बहिणीनं तुम्हाला घरी बसवलं, लक्षात ठेवा। आता किती अजून लाडक्या बहिणी राग करणार, आम्ही राग करत नाहीये, तुम्हाला फटका बसणार आहे, मिळावं आमची ही इच्छा आहे। 1500 नाही 1500 नाही 2100 द्यायचं, 2100 रुपये का देत नाहीये? महाराष्ट्राच्या तिजोरीवरती तुम्ही आतापर्यंत बोलत होते की 1500 का दिले, आता म्हणतात 2100 का देत नाही। ज्यावेळेस आम्ही योजना आणली सांगतोय योजनेला विरोध करणार 1500 रुपयात काही होत नाही, द्या ना 10,000 रुपये, द्या 10,000 रुपये। बिहारला कसे दिले? बिहारला 10,000 रुपये दिले, द्या तुम्ही 10,000। आम्हाला किती द्यायचे आणि काय सरकार म्हणून त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही ठरवणार की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींनी 1500 रुपये आम्हाला सरकारमध्ये 1500 रुपयात घर चालवायचं, घरी बसून नाही ठरवणार, तुम्ही नाही ठरवू शकत घरी बसून। घरी बसून तुम्ही मगाच ठरवणार, तुम्ही घरी बसून नाही ठरवू शकत। पूर्ण महाराष्ट्रात तुम्ही फिरलात, शेतकऱ्यांचं काय केलं? शेतकऱ्यांचं काय केलं? शेतकरी तुम्हाला दाखवतील। हे बघा जरा, तुम्ही बोलताय ना हे 17 आले आणि हे 5 आले, इकडे दबाव टाकून तुम्ही तिकडच्या लोकांना, थोडा वेळ थांबा, दबाव टाकून तिकडच्या लोकांना तुम्ही माघार घ्यायला लावली। कारण शोधा, तुम्ही काल पण पाहिलं शोधून ठेवावं लागतील, ते किती शोधा। मारामाऱ्या। तुम्ही दबाव टाकला म्हणता, तुम्ही आता पत्रकारांवर दबाव टाकला म्हणता, तुम्हाला कुठल्या पत्रकारांनी सांगितलं सांगा मला जरा। भरपूर आज सांगा एखाद्या भरपूर पत्रकार, इंडेक्स बघा, आजपर्यंत प्रेस इंडेक्स बघा, आतापर्यंत इतिहास आहे मुंबईतल्या एखाद्या पत्रकारांनी जर शिवसेना त्या काळची, आता तर एकनाथ शिंदे साहेब शिवसेना नाही म्हणत मी, त्या काळच्या शिवसेनेच्या विरोधात पत्रकार भगिनीला त्या चॅनलच्या कार्यालय झाली होती, तुम्ही पत्रकारांना मारहाण केली। पत्रकार महिला तुषारजी एक मिनिट मुद्दा भरकटतोय, त्यामुळे तुषारजी आपण मुद्द्यावर राहू। अर्थात जर यादी पाहिली तर पत्रकारांना सर्वाधिक मारहाण ही जुन्या शिवसेनेने केलेली आहे। सत्तेत उद्धव ठाकरे असताना तुम्ही अटक केलेली आहे, उचलून आणलेलं आहे, आपण त्याच्यावर नको जायला। हा मुद्दा एक मिनिट, हा मुद्दा काही पाहून मतदान करत नाहीत, आपण मुद्द्यावर घेऊ। एकदा विश्लेषणासाठी पटकन मकरंद मुळेंना बोलता करतो। मकरंद मुळे, चर्चेत 2 मुद्दे प्रामुख्याने आले, ते एक आहेत लाडकी बहीण, म्हणजे थोडक्यात डिरेक्ट ट्रान्सफर ऑफ बेनिफिट्स, ज्याला DTB इंग्रजीमध्ये लघु रूपामध्ये म्हटलं जातं, थोडक्यात खात्यात थेट मदत पोहोचणं। हा एक प्रकार जो केला काँग्रेसने सुरू, लाभ घेतलाय भारतीय जनता पार्टीनं। अर्थात तो यशस्वी अंमलबजावणीचा भाग आहे म्हणून त्यांना ते जमलं, हे काही नाकारता येणार नाही। पण या लाभामुळे मतदान फिरतंय का मकरंदजी? लाभामुळे मतदान फिरतंय का पक्षा, आपण त्याचा अनुभव महायुतीने विधानसभेत घेतलेला आहे। आणि ज्यावेळी अशा प्रकारचा लाभ मिळतो, एक आत्मसन्मान प्राप्त होतो, त्याच्यात एक स्वावलंबन येतं, तर स्वाभाविकपणे मतदार मग तो कोणत्या विचारधारेचा पक्षाचा आहे यापेक्षा कोणी केलं याच्याकडे वळणं स्वाभाविक आहे। ते विधानसभेला झालेलं आहे आणि त्याचं आता काही प्रमाणात त्याचे चित्र आता या नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकात पण दिसेल। मुळात असं आहे की आपण लक्षात घेतलं पाहिजे की जनधन योजनेपासून या सगळ्याची सुरुवात झालेली आहे। त्या जनधन योजनेचं जे रूप विकसित होत गेलं ते लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचलेलं आहे। आणि अशा प्रकारे जो अक्षम आपल्या घटक आहे समाजातला, त्याला सक्षम करण्याकरता सरकारने उचललेलं हे पाऊल आहे। ज्यावेळी लाडकी बहीण योजना आणली गेली त्यावेळी महाराष्ट्रावर खूप मोठा आर्थिक संकट येईल आणि त्यामुळे या योजनेवरही टीका केली गेली होती। प्रश्न असा आहे की या योजनेवर टीका झाल्यामुळे जे लाभार्थी ठरणार होते त्यांच्या मनात एक विषयी प्रकारची नाराजी होती, त्या नाराजीला ध्रुवीकरण झालं
आणि त्याचा परिणाम विधानसभेला निश्चित झाला होता. अशा हे ठीक आहे की 1500 का 2100 वरनं मोठं वादळ निर्माण करण्याची संधी होती. 600 रुपये कुठे असा प्रश्न विचारण्याची संधी होती. मला तेच म्हणायचंय की विरोधकांकडे जे मुद्दे आहेत, विरोधकांकडनं सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचे मुद्दे, त्याची मांडणीच मुळात नीट होत नाही. ती मांडणी न करता वैयक्तिक टीका टिप्पणी होते आणि त्याचा लाभ महायुतीला मिळतोय. मला या निमित्तानं आता पटकन पुढे महेशजींपर्यंत पोहोचायचं आहे.